नमस्कार मुलांनो. वैदिक संस्कृती या चौथ्या घटकामधील 4.4 हा उपघटक आहे धर्मकल्पना. आता वैदिक काळामधील लोकांच्या धर्मकल्पना कशा होत्या? तर त्या काळातील लोक हे सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यासारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप मानत असत. म्हणजे याच देवता आहेत असे ते मानायचे. ते निसर्गाला थोडक्यात म्हणजे कसं, तर ते निसर्गाला देवता मानत असत आणि त्यांचीच ते पूजा करत असत. ते त्यांनाच प्रार्थना करत असत. अगदी वेदामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे बरं का. वेदामध्ये सुद्धा त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत आणि त्या जीवनदायी ठराव्यात असं त्यांना वाटायचं. वेदकालीन लोक त्यांना म्हणजे या निसर्गातील ज्या काही मी आत्ता सांगितलं की वारा, पाऊस, वीज, वादळे किंवा सूर्य अशा देवतांना प्रसन्न ठेवण्यासाठी ते लोक काय करायचे, तर होम हवन करायचे. बघा, अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करायचे. म्हणजे असा होम करायचा आणि त्या अग्नीमध्ये विविध पदार्थ टाकायचे. त्याला म्हणायचं अग्नीमध्ये अर्पण करणे. अग्नीमध्ये विविध पदार्थ टाकणे म्हणजे होम हवन करणे. तेही त्याला हवी असं म्हणायचे. आणि अशा या अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा जो विधी होता, त्या विधीला त्यांनी यज्ञ असं नाव दिलं होतं. सुरुवातीला यज्ञविधीचे स्वरूप हे साधे होते. पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले. म्हणजे पहिल्यांदा साध्या सोप्या पद्धतीनं त्यांनी नियम ठरवले, पण नंतर तेही नियम कडक होत गेले. आणि हे कठीण होत गेलेले नियम पार पाडणाऱ्या पुरोहितांचं सुद्धा महत्त्व वाढलं. म्हणजे जे यज्ञ करणारे पुरोहित होते त्यांना खूप महत्त्व आलं. आणि वेदकालीन लोकांनी सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचा विचार केला होता. बघा, उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा येतो, हे नेहमीच सृष्टीचक्र आहे. यात काही बदल होतो का? नाही ना. मग हे सृष्टीचक्र आणि त्यांच्या गतीने फिरणारे आपले जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिले. आणि प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे असे ते लोक मानायचे. सृष्टीचक्रामध्ये बिघाड झाला की संकटे येतात अशी त्यांची धारणा असायची. त्यांचा धर्म म्हणजे काय, तर आपण ज्या देवता मानतो त्या प्रसन्न ठेवायच्या आणि त्यासाठी होम हवन करायचे. आणि त्या जर प्रसन्न ठेवल्या नाहीत तर सृष्टीवर किंवा आपल्यावर संकट येऊ शकते. अशा या धर्मकल्पना असणारे वैदिक संस्कृतीचे लोक. तसे बघा, सृष्टीचक्रामध्ये बिघाड झाल्यावर संकटे येतात ही जी त्यांची धारणा होती, याची काळजी सगळ्यांनी घ्यायला हवी असं त्यांना वाटायचं. आणि म्हणून त्यांनी नियम ठरवून दिले. आणि सृष्टीचे नियम कुणीही मोडू नयेत, म्हणजेच धर्माप्रमाणे वागणं असंही त्यांना वाटायचं. हा धर्माप्रमाणे वागतो म्हणजे सृष्टीचे सगळे नियम पाळतो असे समजले जायचे. म्हणजे अशा या धर्मकल्पना वैदिक काळातील लोकांच्या होत्या. समजल्या? बघा, पुन्हा एकदा सांगते की निसर्गाला देवता मानणारे वैदिक संस्कृतीतील लोक होते. आपणही देवता मानतोच, परंतु ते लोक निसर्गाला देवता मानायचे आणि त्या देवता प्रसन्न करण्यासाठी होम हवन करायचे. आपल्यावर संकट येऊ नये म्हणून निसर्गाला ते प्रसन्न ठेवायचे. म्हणजे निसर्ग देवतांना प्रसन्न ठेवलं की आपल्यावर संकट येत नाहीत, अशा त्यांच्या कल्पना होत्या. तर या धर्मकल्पनेनंतर शासन व्यवस्था हा शेवटचा उपघटक या धड्यामधील आहे.
वेदकाळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा प्रमुख असायचा आणि त्याला ग्रामणे असे नाव असायचे. ग्राम वसाहतीमध्ये समूह म्हणजे विश. ग्राम वसाहतीचा समूह जो असतो म्हणजे विश, त्यांच्या प्रमुखाला विशपती असे म्हणत. अनेक विश मिळून जन तयार होत असे. जन म्हणजे आपण त्याला लोक म्हणतो. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये स्थिरावले, म्हणजे लोक एखाद्या प्रदेशामध्ये थांबले, स्थिर झाले की त्या प्रदेशाला जनपद म्हटले जायचे. आणि जनचा जो प्रमुख असायचा त्याला राजा म्हटले जाई. आपणही आपल्या प्रमुखाला राजा म्हणतो पहा. तर जनच्या प्रमुखाला राजा म्हटलं जायचं किंवा नृप. राजा म्हणजेच नृप हे दोन समानार्थी शब्द आहेत. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्य असायची. बघा, राजानं काय काम करायचं तर प्रजेचं रक्षण करायचं. त्यांना कुठं काही अडचणी आल्या, संकट आली तर त्यांचे प्रश्न सोडवायचे. गावामधील कर गोळा करायचा आणि वेळ प्रसंगी तो राज्याच्या कोशामधून वापरायचा. त्यानंतर त्याला काय काम करायचं तर त्यांनी उत्तम राज्यकारभार म्हणजे चांगल्या पद्धतीनं राज्यकारभार करायचा. ही राजाची कर्तव्ये. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी त्यांनाही मदतनीस हवे असायचे. तर पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे असे अधिकारी हे राजाच्या मदतीसाठी असायचे पहा. आता भागदूक नावाचा जो एक अधिकारी होता त्याचं काम काय असायचं तर कर वसूल करायचा. भाग म्हणजे वाटा. बघा, भाग म्हणजे वाटा. तर जनच्या म्हणजे लोकांच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा तो म्हणजे भागदूक. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा काही लोकांची गरज असायची. तर पहा, राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विधत आणि जन अशा 4 संस्था होत्या. म्हणजे समजा राजा जरी असेल तरी तो माणूस आहे, त्याला पण इतरांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. गावातील राज्यकारभार करत असताना कुठं काय चाललं आहे याची माहिती देण्याची किंवा घेण्याची गरज असते. तेव्हा त्यांना सुद्धा मार्गदर्शक म्हणून काही संस्था नेमलेल्या होत्या. मग राजाच्या मार्गदर्शक संस्था कोणत्या होत्या बघा, पुन्हा एकदा सांगा. सभा, समिती, विधत आणि जन या 4 संस्था होत्या. यामध्ये राज्यातील लोक सहभागी असायचे. सभा आणि विधत या संस्थांच्या कामकाजामध्ये स्त्रिया सुद्धा सहभागी असायच्या. राज्यातील श्रेष्ठ मंडळी जे होते तर या श्रेष्ठ किंवा ज्येष्ठ मंडळी जी होती त्या ज्येष्ठ म्हणजे अनुभवी अशा ज्या व्यक्ती असतात त्यांना आपण ज्येष्ठ म्हणतो की नाही. तर ज्येष्ठ मंडळींच्या ज्या मार्गदर्शक अशा सभा व्हायच्या त्याला सभा म्हणतात. परंतु लोकांच्या सर्वसाधारण ज्या बैठकी व्हायच्या त्याला समिती म्हणतात. तर समितीमध्ये लोकांचा सहभाग असायचा. पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती, पुराण नावाचे वाङ्मय जे निर्माण झाले ते वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादीवर आधारलेली धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू नावाने ओळखले जाऊ लागले. तर प्राचीन भारतामध्ये यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी अशी भूमिका काही धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते, ते सुद्धा आपण पुढच्या पाठामध्ये पाहणार आहोत. तर आता पुन्हा एकदा शासन व्यवस्थेवर आपण नजर टाकूयात. तर वेदकाळामध्ये ग्राम वसाहतीचा जो प्रमुख असतो तो ग्रामणी, ग्राम वसाहतीचा समूह असतो तो विश आणि जो विशचा प्रमुख असतो तो विशपती. त्यानंतर आपण जन पाहिले आणि जनचा प्रमुख असतो तो राजा असतो किंवा नृप असतो. नृपला सहकार्य करण्यासाठी भागदूक असतो, तो करवसुलीचे काम करतो. त्यानंतर राजाला मार्गदर्शक काही संस्था असतात, त्यामध्ये सभा, समिती, विधत आणि जन या आपण पाहिल्या.
विदत या संस्थेच्या कामकाजामध्ये स्त्रियासुद्धा सहभागी असतात. त्यानंतर आपण राजाची कर्तव्य पाहिली. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे. अशा प्रकारे हा पाठ येथे संपलेला आहे. तर बाळांनो, पान नंबर 19 वर स्वाध्याय दिलेला आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे. सर्वांनी सोडवायचा आहे. धन्यवाद.